ऑनलाइन पर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स की बेस्ट डील ढूंढ रहे हो तो उल्लासनगर शिवाजी चौक पर मिलेगी सबसे सस्ती डील, सिर्फ महालक्ष्मी सेल्स पर। यहाँ पर अवेलेबल है प्रीमियम टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज में भी बहुत सारे ऑप्शंस मिल जाएंगे, डबल डोर एंड सिंगल डोर में भी। एसी, एयर कूलर, टीजी कूलर, डीप फ्रीजर, आटा चक्की, लैपटॉप, वाटर प्यूरिफायर, होम थिएटर, इन्वर्टर, बैटरीज। बेस्ट ऑफर्स के लिए विजिट कीजिए महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर 3। क्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। अंबरनाथ में एक डॉक्टर की पत्नी ने अपने घर में फांसी लगाकर आत्महत्या करने के बाद महिला के पिता ने आरोप लगाया है कि पति डॉक्टर, सास, देवर उसे दहेज के लिए मानसिक, शारीरिक रूप से प्रताड़ित किया करते थे। शिवाजी नगर पुलिस ने ससुराल वालों के खिलाफ अपराध दर्ज करके पति डॉक्टर को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। सास और देवर फरार बताए जा रहे हैं। पालेगांव ओम साई रेजेंसी गृह संकुल में रहने वाली 26 वर्षीय विशाखा नितिन तिलेकर ने घर में फांसी लगाकर आत्महत्या कर ली। विशाखा की शादी 1.5 माह पहले 30 अप्रैल को डॉक्टर नितिन तिलेकर के साथ हुई थी। मृत विवाहिता के पिता अनिल शिंदे ने शिवाजी नगर पुलिस में अपराध दर्ज कराया है कि शादी के बाद से ही विशाखा के पति और ससुराल वाले दहेज के लिए मानसिक व शारीरिक परेशानी दिया करते थे। वे सब विशाखा से मायके से सोना और पैसा लाने के लिए मारते पीटते और दबाव डालते थे। शिंदे गरीब हैं और वो रिक्शा चालक हैं, इसलिए ससुराल वालों की डिमांड वो पूरा नहीं कर सके। आखिर ससुराल वालों के जुल्म से तंग आकर विशाखा ने आत्महत्या कर ली। शिवाजी नगर पुलिस ने पति नितिन तिलेकर, सास छाया तिलेकर, देवर निनाद तिलेकर के खिलाफ अपराध दर्ज करके पति डॉक्टर नितिन तिलेकर को गिरफ्तार कर लिया है। सास और देवर फरार बताए जा रहे हैं, जबकि शिकायतकर्ता का कहना है कि सास और देवर पुलिस स्टेशन में हाजिर थे, फिर वो फरार कैसे हो गए। मामले की जांच पुलिस उप निरीक्षक चित्रा चौधरी कर रहे हैं। त्याला माझ्या मुलीला न्याय मिळणं हाच माझा आहे। त्याला जास्तीत जास्त त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे। तो डॉक्टर असा निर्दयपणे असं बघितलं नाही कधी। तो डॉक्टर म्हणजे लायकीचा बी नाहीये। लग्न अधिकारी त्यांनी काही मागणी केली होती का? केलती मागणी, म्हणजे त्याला मानपण नाही दिला, काय नाही दिला। त्याची आई तर लग्नानंतर पूर्ण बदललेली। म्हणजे आम्हाला जो रिस्पेक्ट पाहिजे होतो, म्हणजे माझ्या मिसेसला आईने तर पूर्ण फसवले। एक तास फोन माझ्या मुली संग ती एक तास बोलत होती आणि ती तशी राहिली नाही लग्न झाल्यानंतर। मोठ्या सुनाला बी हाकलून दिले पोराला। म्हणजे माझी मुलगी कोणासंग थर्ड पार्टी संग बोलायची ती भीती होती। माझ्या आता जे सोसायटीतील लोक होते त्यांच्या संग बोलायची माझ्या मुलीला भीती होती। त्यांच्या संग बोललं म्हणून मारले। आज माझी मुलगी घराच्या बाहेर पडली असती, ती आज वाचली असते, माझ्या हातात असली असते पोर। त्यांनी खोलून ठेवली। शेवटचं कधी बोलणं झालं तुमचं? 12/2/28 मध्ये माझा फोन झाला पुरीचा। मी फोन केला तेव्हा माझ्या मुली संग बोलणं झालं। याने फोन बी लावून दिला नाही। मी मुलीला सारखा फोन करतो। फोनवर बोलली पोरगी, पप्पा मला घेऊन जावा, घेऊन यांनी मारले मला, पप्पा मला घेऊन जावा। तुम्हाला काय सांगणं झालं नंतर? नंतर त्यांनी सांगितलं सॉरी म्हणलं म्हणतो। सारी काय म्हणतो बाडको? ते 15 मिनिटाचं काय 12:28 आणि 12:45 ती घटना घडली। काही नोट वगैरे लिहिली होती का? नाही मला तो काय हे माहित नाही मुलीचा नोट लिहिली। मला मी बघितलीच नाही नोट ती। तो आता काय ड्रामा करत सगळं करत, त्याचं काय मला त्याचं माझी मुलगी असं करणारच नाहीये। ते मी माहिती आहे। मी आतापर्यंत 28 वर्षापर्यंत मी तिच्यापासून ती करणारच नाही, तर मला माझी गॅरंटी। आणि हेच गळा दाबून ह्यांनी मारलेलं आहे। पैसेवाले माझा गरीबाचा भाई, मी रिक्षा चालवतो, त्यांनी त्याचं बरोबर त्यांनी हे केलं। तुम्ही राहता कुठं आणि मुलगी कुठं होती? मी राहायला शेंगरोड रोडला आहे, पुण्यामध्ये। पुण्याकडून पुरीला अंबरनाथला पालेगावला दिले, ओम साई रेजेंसी। पोरीला जातच होता लग्न झाल्यापासून। माझ्या मुलीला त्यांनी प्रवृत्त केलं आत्महत्या, म्हणजे हुंडा मागत होते, 5 तोळ सोनं द्या, हे द्या। पोरीने मला फोन केला, पप्पा मला घेऊन जावं, लय मारते ते। पोरगी घराच्या बाहेर येत होती, पण त्याने कोंडून ठेवलं घरात। लग्न झालं वादविवाद चालू आहे, शुल्लक गोष्टीवरनं। त्याचं ह्याच्या संग बोलायचं नाही, त्याच्या संग बोलायचं नाही।
संशय खायचा, संशयवृत्ती बी आता. हिरावर बी संशय. जे बाहेरच्या लोकांकडून संग बोलायची भीती, म्हणजे बाहेरच्या लोकांसंग बोलली पोरगी त्याच्यावरून ते मोठे वादविवाद झाले. ते किती दिवस झाले लग्न होऊन? लग्न होऊन 30 एप्रिलला लग्न झालं. लग्न होऊन म्हणजे 1 महिना 15 दिवस झाले. 3 वेळा पोरगी घरी आली, बोलवून पाठवले आता. मुलीचं नाव काय आणि त्या मुलीने काय सांगितलं होतं मला याचं? माझ्या मुलीचं नाव विशाखा नितीन तिळकर. मुलींनी सांगितले, प्रत्येक गोष्ट सांगत होते, पप्पा मी एवढं समाधानी नाही. नवऱ्याकडून काय टॉर्चर वगैरे होतं? नवऱ्याकडून तर भरपूर टॉर्चर झालेलं आहे. काय सांगायचं आता, बोलण्यासारखं काय ठेवलं नाही. पप्पा मारतेच मला घेऊन जा म्हणलं. पप्पा मला मारते, मला फोन करतो. तो पप्पानं फोन बी लावला. ते फोन लावायची बंदी होती. म्हणजे आई संग जास्त वेळ बोलायचं नाही. आईला तो जावई बोलायचा, आईला तुझा काय संबंध आहे बोलायचा. कायमचं परमनंट म्हणजे घराच्या बाहेर काढेल. फोन तिचे बाहेर कोंडून फोन बाहेर ठेवले होते. आम्ही फोन करतो उचलत सारखं नाही. मानपण केलं नाही लग्नात, हे नाही सारखं त्याच्यावरून सारखं तिला हिनवायची. माझी मुलगी कधी अशा आनंदी दिसलीच नाही. काय करतो ते? रिपोर्टर यूसुफ शेख, अंबरनाथ, उल्हास, विकास। करें और बेल आइकन को भी दबाएं।